हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि अनारसे आणि धोंडे बनवून ठेवले. ताईकडे जाण्याची इकडे तयारी होत आहे, म्हणजे नणंदबाईकडे. धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास सुरू आहे ना, तर आणखीन नणंदबाईला धोंडे दिलेले नाहीयेत. आणि घरी जेव्हा धोंडे बनलेले होते तेव्हा मी त्यांना आमंत्रण दिलेलं होतं, पण त्या आलेल्या नाहीयेत. म्हणून मी आज धोंडे घेऊन जात आहे. तर इकडे साडी वगैरे म्हणजे आयर काढून ठेवलेला आहे आणि धोंडे अनारसे हे पण ताटलीमध्ये मी पसरावून ठेवले थोडंसं थंड होण्यासाठी. आणि इकडे कवर घेत आहे, म्हणजे डब्बा आणि टोपलं यांना आणण्यासाठी सांगितलेलं आहे. पितळचं टोपलं आणि स्टीलचा डब्बा. तर पतिदेव एक वेळेस घेऊन येतील तोपर्यंत मी सगळं कवरमध्ये पॅक करत आहे, म्हणजे छान थंड पण झालेले आहे आता. आणि जे राहिलेले अनारसे होते ते तसेच ताटलीत ठेवलेले आहेत मी, कारण आता सगळी काढाकाढी करेन तर लेट होणार आहे. म्हणून मी सगळं जिथल्या तिथं ठेवलेले आहे, आल्यानंतर काढणार आहे निवांत. आणि हो, बाकीची सगळी कामं माझी आवरली. आज थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरून घेतली, कारण कुठं तरी जायचं ना, तर आपल्याला ना 4 हाताचं पावर येतं. असं वाटतं की आज 4-4 हात आलेले आहेत, कुठेतरी जायचं तर इतकी लवकर कामं आवरतात. आणि टिफिन पण भरून द्यायचा आहे. इकडे ताक घातलेले बॉटलीमध्ये आणि टिफिन पण पटकन, म्हणजे टिफिन एकच झालेले, 2 होते. एक आईकडे गेलेला आहे आणि एक आहे. आता ते सकाळी मी दिलेलं होतं पॅक करून, आता ते परत घेऊन येतील आणि ते स्वच्छ धुवून मी त्यामध्ये सगळं पॅक करेन. तर बघू शकता इकडं पतिदेव आलेले आहेत आणि काय काय आणलं ते बघत आहे. तर छान असं पितळचं टोपलं आणलेलं आहे, एक स्टीलचा डब्बा आणलेला आहे. तर तेच बघत आहे. आणि टोपलं ना मला इतकं आवडलं ना, इतकं सुंदर आहे ना हे, याची डिझाईन वगैरे. मी म्हणलं घरी एक आणायचं होतं ना, तर म्हणत आहेत आता नंतर घेऊन येईन. तर इकडं ते बघितलं मी, सगळं काढून ठेवलं आणि टिफिन पण अगोदर भरत आहे, म्हणजे दोघांच्या हिशोबाने. इकडे दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे दोघांच्यासाठी इकडे टिफिन मी पॅक करत आहे. ताक मी अगोदरच भरून ठेवलेले बॉटलीमध्ये आणि भाकरी कपड्यामध्ये रॅप केलेले आहेत. आणि जे अनारसे बनलेले ते यांना खाण्यासाठी दिलेले आहे. म्हणजे कसे झालेले टेस्ट बघून सांगा. तर म्हणत आहे तू जेही बनवते ना छानच बनतं ते. इकडे टिफिन भरून मी कवरमध्ये घातलं. कवर तसंच पिशवीत भरलेलं आहे, म्हणजे काही सांडालवंडा होणार नाहीये. छान पॅकिंग करून देत असते मी गॅरेजला द्यायचं असलं तरी पण, कारण कारमध्ये किंवा बाईकवरती जातात ना, त्यामुळे थोडंसं सांडालवंडा होतो. तर इकडे हे टोपलं मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघू शकता याची डिझाईन खूप सुंदर आहे. बघितल्यानंतर असं वाटतं की बघतच राहावं. आणि हा स्टीलचा डब्बा आणलेला आहे. ते सगळं परत मी कवरमध्ये पॅक केलेलं आहे. यामध्ये धोंडे आणि अनारसे मी भरलेले आहेत. आणि आता हे सगळं पिशवीमध्ये भरून ठेवूया. तर झालेले पॅकिंग वगैरे सगळं जसं कवर आणलेलं होतं ना, तसंच कवरमध्ये भरलेले, म्हणजे असला तसला आपला हात लागतो ना, त्यामुळे खूप लवकर ते खराब होतं. म्हणून मी पॅकिंग जशी अगोदर होती ना, सेम तशीच पॅकिंग केलेली आहे. फक्त यामध्ये धोंडे भरलेले आहेत आणि अनारसे भरलेले आहेत आणि पिशवीत भरत आहे. आयर जे काढून ठेवलेला होता ते मी साईडला करते अगोदर आणि मगच हा डब्बा ठेवते यामध्ये. तर ताईला मी साडी घेतलेली, म्हणजे साडी मी नेसण्यासाठी घेतलेली होती, पण ही साडी मी ताईला घेऊन जात आहे, म्हणजे ताई घालतील आता. तर सगळं आवरून झालेलं आहे. चला जायला निघूया आता. पिशवी रेडी झालेली आहे आणि इकडे टिफिन पण मी भरून ठेवलं. बॅग वगैरे सगळं, पर्स बाहेर आणून ठेवलेलं आहे. आता यांना कुणाचा तरी फोन आलेला आहे, तर फोनवर बोलण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत आणि आता लेट होत आहे. तर अगोदर आल्यानंतर इतकी घाई होती ना, की तुझं आवरलेलंच नाहीये, तुझं लवकर आवरतच नाहीये. मला सगळ्यांचं बघायचं असतं, असं नाही की एकटीचंच बघायचं आहे. पूर्ण घरचं आवरायचं असतं. कोण खाल्लं, कोण पिलं, कुणाला टिफिन द्यायचं आहे, कुणाचं काय काय आहे, सगळ्यांचं बघायचं असतं. त्यामध्येच लेट होतं. पण या पुरुषांना कुठं कळतं हे सगळं, की त्यांच्यासारखं रेडी व्हायचं आणि निघायचं. एकच समजतं त्यांना, की आले की रेडी होतात. कुणाचं कसलं टेन्शन नाही, कारण सगळं आपण आवरतो ना. तर तेच म्हणत असतात, की आम्ही जसं आवरतो ना अगदी 5 मिनिटामध्ये, तसं तुमचं होतच नाही. अर्धा तास तरी लावणार. तसं तर मी साडी पण एकदम साधी सिंपल घातलेली आहे आणि अगदी मिनिटामध्ये मी नेसलेली आहे साडी. तर चला, सगळं रेडी झालेलं आहे. लॉक वगैरे घातलं मी आणि आता आम्ही येता येता टिफिन देऊन आले होते गॅरेजमध्ये. दिनेशला आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे दोघांच्या हिशोबाने टिफिन मी भरलेलं होतं. आणि इकडं डिझेल घालण्यासाठी थांबलेले होते, तर डिझेल वगैरे घालून आता आम्ही ताईच्या गावी येऊन पोहोचलेलो आहोत. तसं तर येण्यासाठी 1 ते 1.5 तास आम्हाला लागलेले आहे. खूप ट्रॅफिक होतं रस्त्यानं, त्यामुळे खूप लेट झालेला आहे. तर येईपर्यंत ताईने इकडं पुरणाचा घाट घातलेला आहे, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनत आहे. धोंडे वगैरे बनवायचे आहेत. तर इकडे बघू शकता पापड बनलेले आहेत. परत ताईनं आमटीची पूर्ण तयारी केलेली आहे. भात बनलेला आहे, पुरण पण तयार आहे, फक्त पुरण पात्रातून काढायचं आहे. ताई म्हणत होत्या थोडासा लेट झाला, शेताकडे गेलेले होते, म्हणजे म्हशीला पाणी पाजवायचं होतं. भाऊ पण कुठेतरी बाहेर गेलेले होते, त्याच्यामध्येच थोडासा लेट झालेला आहे. आणि यांच्या घरचं बांधकाम झालेलं आहे, पण थोडंफार जे राहिलेलं आहे ना, आणखीन प्लास्टर केलेलं नाही आणि वरच्या साईडला टावर वगैरे बांधायला येत आहेत.
तर ते पण काम चालू आहे. ताई तेच म्हणत आहेत की सगळी कामं चालू आहे. तर तिकडे इकडे खूप धावपळ होते. शेताकडे उसाला पाणी चालू आहे. जनावरं असतात, पाणी वगैरे पाजवायचं, चारा टाकायचं ही कामं असतात. तर ताईची, भाऊची खूप धावपळ होत आहे आणि योगेश पण दररोज निलंग्याला जात आहेत म्हणजे कॉलेजसाठी जाणं-येणं होत आहे. अगोदर तिकडेच होते पण आता आलेले आहेत घरी. तर ताई तेच म्हणत आहेत की धावपळ खूप होती त्यामुळे येणं झालेलं नाहीये. नाहीतर धोंड्याच्या कार्यक्रमाला जेव्हा आम्ही आमंत्रण दिलेलं होतं तेव्हा पण अशी धावपळ आणि त्या दिवशी म्हणजे पाऊस खूप मोठा होता आणि वारं खूप होतं म्हणत होत्या ताई. ताईच्या शेतामधली काही झाडं पण पडलेली आहेत. इतके भयानक वातावरण झालेलं होतं. ताई तेच म्हणत होत्या, खूप भयानक वातावरण झालेलं होतं त्यामुळे मला यायला जमलेलं नाहीये. तर ताई इकडे भजी तळत आहेत. पापड तळून झालेले भजी तळत आहेत. तोपर्यंत मी धोंडे बनवत आहे. तर इकडे एक मोठी चपाती लाटून घेतली एकदम पातळ आकाराची आणि वाटीने साचे बनवून घेतले आणि इकडे धोंडे मी बनवलेले आहेत. तर ताईने संग संग धोंडे पण तळून घेतले. इकडे आमटीसाठी म्हणजे आमटी बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे. संग संग दोन्ही कामं होत आहेत आणि थोड्या वेळानं आम्हाला परत जायला निघायचं आहे. तर इकडे मी जे हे आणलेलं होतं ते सगळं काढत आहे. तर आयर काढून ठेवलेलं आहे अगोदर मी ताटलीमध्ये. म्हणजे साडी, दस्ती, टोपी आणि ब्लाऊज पिसा, तांदूळ, सुपारी, खोबरं जी आहे ओटीची सामग्री सगळं काढून ठेवलेलं आहे. जे भांडे आणलेले होते पितळचं टोपलं, जोडवे आणि धोंडे वगैरे म्हणजे या डब्यामध्ये धोंडे आणलेले तर तेही मी काढलेलं आहे. जे ओटीला तांदूळ आणलेले होते ते पण ताटलीत काढून घेतले आणि आता हे सगळं भांडे वगैरे मी काढत आहे. तर ताईला ते ताई म्हणत होत्या ते आता जोडवे कशाला बनवलेला आहे. तर बोललं आता जोडवे म्हणजे असं तर आपण बरोबर नाहीये. धोंड्याच्या महिन्यामध्ये जोडवे बनवले जातात आणि यावर्षी ताई तिकडे आलेल्या पण नाहीये. नाहीतर तिकडेच मी धोंड्याचा वगैरे कार्यक्रम केलेला होता. त्या दिवशी ताईला जेवण झालं तर जोडवेही करायचे होते मला आणि धोंडे करून द्यायचे होते. पण ताई आलेल्या नाहीये त्यामुळे सगळे इकडेच घेऊन आलेलं आहे. तर बघू शकता सगळं सामान मी काढून ठेवलेलं आहे. पण ताईला म्हणजे इथं कोणीतरी आज वारलेलं आहे त्यामुळे काही करता येत नाही आयर वगैरे. फक्त मी काढून ठेवलं आणि ताईच्या सासूबाईंना दाखवलेलं आहे. बाहेर बसलेले आहे सगळेजण फॅन, कूलर सगळं ऑन करून कारण गरमी खूप जास्त आहे ना. टीव्ही ऑन आहे, इकडे सगळं चालू आहे आणि खूप गर्दा पण होता. सगळ्यांचा आपापली चर्चा सुरू आहे, सगळेजण बोलत बसलेले आहेत. तर ते दाखवलं ताईच्या सासूंना की काय काय आणलेलं आहे मी आयर. परत इकडं भांडे, जोडवे वगैरे ते ताईची सासूबाई तेच बघत होत्या. सगळं छान आहे असं म्हणत होत्या. पण काही मला करायला जमलेलं नाहीये. तुम्ही म्हणत होता ताई सुतकामध्ये गोड करत नाहीयेत ना, तर सुतूक नाहीये ताई ना, पाहुण्यामध्ये कोणीतरी वारलेला आहे त्यामुळे पुरणपोळ्या वगैरे सगळं ताईनं बनवलेलं आहे. म्हणजे म्हणत होत्या की नंतर ते सगळं कळालं आम्हाला, अगोदरच आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. तर असं इकडं सगळं बनलेलं आहे आता. आणि ताटल्या पण मी इकडे सगळ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि आता सगळ्यांना जेवायला वाटते. सगळेजण आलेले आहेत, योगेश पण कॉलेजून आलेले आहेत. तर आता सगळ्यांना अगोदर मी जेवायला वाटते. टाइम सांगेन तर यावेळी दुपारचे 2:30 किंवा 3 वाजले असतील. लेट खूप झालेले आहे. आम्ही येऊन 1-2 तास झालेले आहेत आता. आल्यानंतर मी पण ताईला करू लागलेली म्हणजे थोडासा लेट झालेला होता. तर आता ताई इकडे गरमागरम पुरणपोळ्या बनवत आहेत आणि मी जेवायला वाढत आहे. तर ताटल्या सगळ्या घेतलेल्या आहेत, वाट्या घेतलेल्या आहेत म्हणजे चौघांना जेवायला वाढायचं आहे. परत नंतर मी, ताई आणि ताईच्या सासूबाई तिघजणांनी जेवण करू. अगोदर पुरुष मंडळींना जेवायला वाढत आहे. तिकडे ताई मस्त अशा गरमागरम पुरणपोळ्या बनवत आहेत बघू शकता. आणि योगेश आलेले आहेत आणि येऊन बसले. तर आम्ही कधी आलो काय नाही विचारत आहेत. कारण त्यांना माहिती नव्हतं की मी येणार आहे. आम्ही अचानकच येऊन सरप्राईज दिलं. तसं तरी विनेशच्या पप्पांनी ताईला फोन केलेला होता सकाळी, म्हणत होते ते सकाळी सांगितलेलं आहे मी ताईंना. त्या हिशोबानं ताईने इकडे पुरण वगैरे घातलेलं होतं. फक्त योगेशला माहिती नव्हतं. तर आल्यानंतर अचानक सरप्राईज भेटलं की मामा मामी आलेले घरी. तर योगेशला खूप आनंद झाला. इकडं भजे, पापड, आमटी हे सगळं मी ताटलीत वाढलेलं आहे आणि आमरस काही बनवलेलं नाहीये. दूधच वाढायचं आहे. तर इकडे दूध ही ताईनं गरम करून दिलेलं आहे. तूप मी आत्ताच म्हणजे गाळून ठेवलेलं आहे. तूप कडवून ठेवलेलं होतं ताईनं. तर तूप इकडे एका गडूत काढून घेतलेलं आहे आणि जसं ताटली आणून ठेवली तसं मी इकडे तूप वरून वाढत आहे आणि बाबांचं पाणी भरून देत आहे. ते म्हणजे गरम पाणी पितात ना बाबा, तेच बॉटलीमध्ये भरत आहेत. आणि इकडे सगळेजण जेवण करायला बसलेले इथे आणि मी आणि ताई तर म्हणजे ननंद भाऊजाईची चर्चाही सुरू आहे आणि पुरणपोळ्याही बनत आहेत. इकडं गरमागरम ताई पुरणपोळ्या बनवून देत आहेत, मी नेऊन जेवायला वाढत आहे. तर एकाला दोघीला तिघे असले ना सगळी कामं झटपट होतात आणि कमी वेळात होतात. एकटीला जास्त कामाचा लोड येत नाही. आपल्या घरी बघत असतात धावपळ म्हणजे एकटीचीच होत असते कारण मदतीला कोणी नसतं त्यामुळे. तर ताई म्हणत होत्या की इथं आंबे काढून ठेवलेले, तर एक आंबा खाऊन बघा तुम्ही किती छान आहे आंबा. मी म्हटलं अगोदर जेवायला वाटते सगळ्यांना आणि मग निवांत खाते. तर ताई म्हणत आहेत आत्ता जेवायला वाढून आलेले आहे ना, तर ते जेवण करतील तोपर्यंत
तुम्ही एक आंबा खावा, म्हणजे कसा आहे टेस्ट मला ते सांगा. तर आंबा खूप गोड आहे, म्हणजे ताईच्या शेतामध्ये झाडं आहेत, ताई तेच म्हणत होते. त्यांच्या घरी झाड आहे ना, हा पण आंबा खूप खूप गोड आहे आणि बघू शकता भरभरून असे आंबे लागले, जसं अंगुराचं घोस असतं ना तसं आंब्याचे घोस लागलेले आहेत. आणि थोडेसे आंबे तोडून योगेशने दिलेले पण आहेत, वरती चढलेले आहेत आणि आंबे तोडून दिलेले आहेत. इकडे सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे आमचं आणि इकडे बाहेर आम्ही थांबलेलो थोडा वेळ आणि आमची चर्चा सुरू आहे. आणि ताईचं गार्डन बघू शकता, खूप छान अशी कलरफुल फुलं लागलेली आहेत. आता आलेलो आहोत आम्ही ताईच्या नवीन घरी, म्हणजे नवीन घरचं बांधकाम चालू आहे ना, मी प्रत्येक वेळी दाखवत असते, तर याचंच काम चालू आहे आता. तर इकडे लाईट फिटिंग वगैरे केलेली आहे, पाईपलाईन केलेला आहे. ताई तेच दाखवत होत्या. ही सगळी कामं आता 4-5 दिवस झालं सुरू आहे, त्यामुळे मला कुठेही येता आलेलं नाहीये. एकतर पाऊस तर आहेच आहे, त्यामध्ये कामं होत आहेत ती आणि सगळे दररोज कामाला सगळेजण येत आहेत. मग असं टाकून कुठे येता येतं. ताई तेच सांगत आहे की यायला जमत नाहीये मला, त्यामुळे मी आलेली नाहीये. म्हणजे आपण जेव्हा डोळ्यानं बघतो तेव्हाच कळतं की कारण काय आहे, का नाही आल्या. नाहीतर घरी बसल्यानं असं वाटतं की आलेल्या नाहीत हेच विचार येत असतो. पण ताईला पण इकडे अडचण आहे, त्यामुळे आलेल्या नाहीत. आणि हे टावर बांधलेलं आहे, ताई म्हणत होत्या एक रूमच जागा धरून बांधलेलं आहे आम्ही, म्हणजे कधी काही वाळवण वगैरे टाकलं तर इथंच दार बंद करून ठेवता येईल. कधी वानेर वगैरे आलं तर दार बंद करून ठेवता येईल. असं नाही की पुरुष मंडळी प्रत्येक वेळी घरी असतात, वानेर आल्यानं खूप भीती वाटते. तर ते सगळं आम्ही बघून आलेले आहे. नवीन घरचं काय काय काम झालेलं आहे. परत प्लास्टरही करायचं आहे, तर ते पण कामाला सुरुवात केलेली आहे आम्ही. आणि इकडे आंबे जे तोडलेले होते योगेशनं कारमध्ये नेऊन टाकलेले आहेत. आणि आता आम्ही सगळेजण जात आहोत आणि ताईच्या सासूबाईंना पण सोबत न्यायचं होतं, पण आलेल्या नाही. तेच म्हणत आहे मी, जाऊया आपण 4 दिवस राहून परत हे आणून सोडतील. पण नाहीये म्हणत आहे, तो उन्हाळ्यात येईन मी, सुरू आहे त्यांचं. तर असं बाबा 4 दिवस अगोदरच आलेले होते ताईकडे, तर आता बाबांनाही घेऊन जात आहे आम्ही. तर फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलो. येता खूप लेट झालेला होता मला, म्हणजे 6-6:30 वाजलेले होते. आणि इकडे दिनेशला पण आज पुण्याला जायचं आहे, तर त्याची घाई वेगळीच होती येईपर्यंत. तर आल्यानंतर इकडे चिवडा तर मी अगोदरच बनवून ठेवलेला होता, परत ताईनं चपात्या बनवून दिलेल्या होत्या. तर मी म्हणलं हे घेऊन जा आणि थोड्याशा चपात्या भाकरी बनवते, पण नाही एसटी जाईल मम्मी, काय वेळ जाईल, 7 वाजता असते ती. सुरू आहे आणि दिनेशला इथून उदगीरला पण जायचं होतं, त्याचे मित्र पण सोबत होते, त्यामुळे तो काही घेऊन गेलेला नाही. ते एक मनाला चुटका लागला माझ्या, की मी सगळं बनवून ठेवलं पण दिनेशनं काहीच नेलेलं नाही आहे. चिवडा पण कवर मधलं काढून ठेवला, म्हणत होता मम्मी एसटीला खूप गर्दी असते, त्यामुळे घेता येणार नाही. सुरू होतं त्याचं तसंच गेला. तर असो कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. काल जे अनारसे ठेवले होते ताटलीमध्ये, काल काय काढायचा मुहूर्त लागलेला नाहीये, तर आज मी सगळं डब्यात भरून ठेवत आहे, कारण मुंग्या खूप लवकर येतात ना. आणि आज सँडविच बनत आहेत, म्हणजे ब्रेड ठेवलेले होते थोडेसे, तर म्हणजे दिनेशचे पप्पा खूप आवडीने खात आहे ते सँडविच, तर सगळ्यांसाठी इकडे सँडविच बनत आहेत. तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि कशी व्हिडिओ बघायला आवडतील. तर इकडे बघू शकता मस्त अशी सँडविच बनवून तयार आहे. तर आतमधून मी कट करून घेतलं. तर सँडविच ना यांना खूप आवडत आहेत, म्हणून मी काल म्हणजे मी परवाला पण केलेलं होतं, शेअर केलेलं आहे आणि आज पण सँडविच बनलेले आहेत. तर इकडं या तुम्ही सगळेजण सँडविच खायला. तर दिवसभराची सगळी कामं आवरली, जेवण खाणं झालं. त्यानंतर आता इव्हनिंगची वेळ आहे, मी वरती आलेली आहे. इथं खूप सारा कचरा वगैरे जमा झालेला आहे, तर सगळा कचरा खाली घेऊन जाऊन सगळं पेटवून देणार आहे. म्हणजे वरी खूप खाट पसारा झालेला आहे आणि विटा वगैरे इकडे तिकडे पडलेल्या होत्या, तर ते सगळं मी ठेवत आहे. आणि हवा पण छान आहे, वातावरण खूप छान झालेलं आहे. तर मला थोडा वेळ वरची सगळी कामं आवरूया. आरशीशी मला झाडून घ्यायची आहे. खूप कचरा पसारा म्हणजे खूप सारे एक्स्ट्रा झालेलं इथं, तर सगळं मी थोडं थोडं करून काढत आहे. आणि एक भिंड बांधलेली आहे, वितळून खाली घेऊन जाते आणि सगळं पेटवून देणार आहे. खूप कचरा वाटत आहे ना वरती, ठीक पण वाटत नाही. तर चला जाऊया खाली आणि आणखीन एक दिवस येऊन मी पूर्ण झाडू मारून घेणार आहे.